आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। अवकाळी पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची स्थळ पाहणी। सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे। अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळे शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी द्राक्ष बागा अक्षरशः जमीनदस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर खानापूरचे आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांनी बाधित बागांना भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली। खानापूर तालुक्यातील करंजे, हिवरे, पळशी, बानुरगड, ताडाचीवाडी, सुलतानगादे, कुसबावडे तसेच आटपाडी तालुक्यातील झरे आणि विबुधवाडी या गावांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे। मोठमोठ्या गारांमुळे हातातोंडाशी आलेली द्राक्ष पीक आणि इतर पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत। विशेष म्हणजे निर्यातक्षम द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजात व्यक्त करण्यात येत आहे। पाहणी दरम्यान आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की सलग होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे। यापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातही द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते आणि मोठ्या कष्टाने वाचलेले उरलेले पीकही आता गारपिटीमुळे नष्ट झाले आहेत। त्यावेळी त्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे। तसेच प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल तयार करावा आणि मदत वितरणाची प्रक्रिया जलद गतीने राबवावी अशीही मागणी त्यांनी केली। शेतकऱ्यांना विमा योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। या पाहणी दरम्यान ज्येष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी, कृषी अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। सध्या मात्र अवकाळी पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागली आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।